अशा प्रकारे विश्वव्यापी बनून पूर्ण विश्वात फिरेल आणि विश्वात जिथं जिथं मी फिरेल, विश्वात जिथं जिथं मी फिरेल, अर्थात संत विश्वात जिथं जिथं जाईल तिथं सुखाचा महापूर असतो. सुखाशी चढावा जयाचे असणे आणि अवघा संसार सुखाचा होतो. तर संपूर्ण संसार सुखी करण्यासाठी, संपूर्ण संसार सुखाचा करण्यासाठी 4 कारणं आपण पाहिली. जनावरा म्हणतायत मी संत आहे, विश्व बनलोय, विश्व बनून विश्वात फिरतोय आणि विश्वात फिरत असताना काय करतोय तर विश्वाच्या जगाच्या मुखात हरिनाम देतोय. मुखात हरिनाम दिलं, तुम्ही राम म्हटलं की तात्काळ मनाची अंतर्मुखता, मन अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुखाचं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की सुख होतंच. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. हे सुखाचं दुसरं कारण. तिसरं कारण, हरिनामामुळे मनुष्याच्या हृदयात दया जागी होते. या दयेचे पोटी धर्मजन्म घेतो. धर्म म्हणजे नीतिमूल्य. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे लांडीलबाडी फसोफसी पळून जाते. जिथे नीतिमूल्य नांदतात तिथे इमानदारी असते. इमानदारी तिथे प्रेम जिव्हाळा, जिथे प्रेम जिव्हाळा तिथे सुख असतं. संसार सुखी झाला, हे सुखाचं तिसरं कारण. आणि चौथं कारण दानाबारा म्हणतात की मी संत आहे. संत होऊन सगळ्या विश्वात फिरतोय आणि संत जिथे जिथे जातो तो परिसर सुखानं भरून जातो. सुखाशी चढावा जयाचे असणे. संत जिथं जिथं जाईल तो परिसर सुखानं भरून निघतो. हे सुखाचं चौथं कारण. अशा प्रकारे या 4 कारणामुळं मी अवघा संसार सुखाचा करीन. आणि या 4ही कारणाला बेसिक कारण हरिनाम आहे. तर या 4ही कारणामुळे मी अवघा संसार सुखाचा करीन आणि पूर्ण त्रैलोक्य आनंदानं भरून टाकेल. आणि म्हणून दानाबारा अशी भीष्म प्रतिज्ञा करतात, मोठी भीष्म प्रतिज्ञा करतात. भीष्म प्रतिज्ञा आणि दानाबारा लिहितात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. पूर्ण संसार दानाबारांनी सुखाचा केला केवळ आणि केवळ एका हरिनामाच्या बळावर. पण हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. हरिनाम केंद्रस्थानी ठेवा आणि संसार करा सुखी व्हाल. हरिनामाला विनमुख व्हाल तर दुःखी व्हाल. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. जे भगवंताला साक्षी ठेवतात, भगवंताचं नाम मुखात धारण करतात आणि संसार करतात ते सुखी असतात. जे भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवतात ते दुःखी असतात. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख ते अज्ञानासी. भगवंताकडे तोंड करून संसार करणं त्याला भगवंत सदा सुखरूप आहे, जीवन सुखरूप आहे. पण भगवंताकडे पाठ फिरवली जीवन दुःखी आहे. भगवंताला केंद्रस्थानी ठेवा, हरिनाम केंद्रस्थानी ठेवा, संसार करा. असो नि संसारी जीवे वेगू करी. संसार तर कराच, पण जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या, सुखी व्हाल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. नाथ महाराज एका अभंगातून बोलतायत की अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथ कृष्ण परमात्म्याच्या चरणावर जर चित्त ठेवलं, आता कोठे धावे म्हणत तुझे चरण देखील या, तुकोबर आहे. जगन्नाथाच्या चरणावर, कृष्णाच्या चरणावर जर चित्त कायमचं स्थिर केलं तर तुमच्यासाठी हा अवघाच्या अवघा संसार सुखमय बनतो. तुमच्यासाठी संपूर्ण संसार सुखमय बनतो. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं की तुमच्यासाठी हे त्रैलोक्य आनंदी बनतं आणि त्रैलोक्याच्या आनंदाला तुम्ही कारणीभूत बनता. डबल गोष्ट आहे. जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं की तुमच्यासाठी त्रैलोक्य आनंद स्वरूप बनतं आणि त्रैलोक्याच्या आनंदाला तुम्ही कारणीभूत बनता.
ही संत अवस्था असते. आणि हेच ज्ञानोबा सांगतायत की मी संत बनलोय, विश्वव्यापी बनलोय, विश्वात फिरतोय. माझ्यासाठी तर त्रैलोक्य आनंद स्वरूप झालेच, पण त्रैलोक्यासाठी मी ज्ञानदेव आनंद स्वरूप झालोय. त्या दोन्ही गोष्टी घडत आहेत. का तर संत जिथं जाईल तिथं सुखाशी चढावा असणे जेणे. आणि म्हणून चित्त जगन्नाथाच्या चरणावर स्थिर करा. मुखात नित्य भगवंताचं नाम धारण करा. हळूहळू संत पदाकडे वाटचाल करा. आणि एकदा तुम्ही संत बनले की तुमच्यासाठी द्वैत निघून जातं, तुम्ही अद्वैतात जाता. आणि मनुष्य अद्वैतात गेला की जगत आपोआपच आनंद स्वरूप बनतं. अवघे त्रैलोक्य आनंदाचे. आता का तुम्ही तुमचं चित्त जगन्नाथाच्या चरणावर स्थिर केले. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथ कृष्ण परमात्म्याच्या चरणावर तुम्ही चित्त स्थिर केले. आता ते तिथून कुठं जात नाही, हलत नाही, चरणावर स्थिर झाले जगन्नाथाच्या. याचाच अर्थ तुम्ही संत झालेत. त्याचं चित्त कायमचं जगन्नाथाच्या चरणावर स्थिर होतं की जो संत आहे, किंवा जगन्नाथाच्या चरणावर चित्त कायमचं स्थिर झालं की तो संत बनतो. वाईस वर्षा कसं आहे घ्या. जगन्नाथाच्या चरणावर चित्त स्थिर केलं म्हणजे तुम्ही संत झाले. संत अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो कायमचा आनंदी असतो. तो सदचित आनंद स्वरूप भगवंत बनलेला असतो. भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे. तुम्ही अद्वैतात गेले म्हणजे सच्चिदानंद भगवंत झाले. तुम्ही आनंद स्वरूप बनले. त्रैलोक्य तुमच्यासाठी आनंद स्वरूप बनलं. त्रैलोक्य तुमच्यासाठी आनंद स्वरूप बनलं आणि तुम्ही जगासाठी आनंद स्वरूप बनले. का तर तुम्ही सच्चिदानंद भगवंत झाले. जोपर्यंत तुम्ही द्वैतात आहात, जवजव दुजे घडे तवतव संसारी भय जोडे. जितकं द्वैत तितकं संसारात भीती, जितकं अद्वैत तेवढी भीती निघून जाते. दरबारा लिहित आहेत की पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, तसे आपण झाले नि अद्वैते नाशे भय. पाणी बुडवे मिठाते तो मिठाची पाणी आते, आपण झाले नि अद्वैते नाशे भय. एक दिवशी पाणी लयच भूषणात आलं, ते मिठाला सारखं धमकी द्यायला, मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. पाणी मिठाला धमकी द्यायचं, मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. लय बार झालं. मीठ म्हणलं कवाऱ्याची गंमत बघावी, लय शानपान करायला पाणी. पाण्यान म्हणा मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. पाण्यान म्हणा मिठा मी येईल आणि तुला बुडूनच टाकील. मीठ म्हणतं काय करावं. मीठ म्हणलं ये बरं. मीठ पाण्याला म्हणतं ये बरं. पाणी आलं. पाणी मिठात शिरलं, मिठाचंच पाणी झालं. पाणी मिठात शिरलं की मिठाचंच पाणी झालं. आता पाणी पाण्याला काय बुडविल. तसं संसार म्हणतो मी तुला भवसागरात बुडविल. आम्हाला भिडितो संसार, मी तुला भवसागरात बुडविल. संसार म्हणतो मी तुला भवसागरात बुडविल. पण मीच जर संसार बनलो तर संसारच संसाराला काय बुडविल. आणि मी संसार बनणं म्हणजे अद्वैतात जाणं. मीच विश्व बनणं, मीच संसार बनणं. आता मीच संसार बनलो तर संसार संसाराला काय बुडविल. हे अद्वैत असतं. आणि तेवी आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. आणि भय नाशणं हा आनंद असतो. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मी तू आहे. मी तू आहे म्हणजे समोरचा वेगळा मी वेगळा. तो मला मारील हानील ही भीती आहे, हे दुःख आहे, चिंता हे दुःख आहे. पण किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. चराचर म्हणजे दगड धोंडे माती, जगातली प्रत्येक वस्तू आता मी बनलोय. सगळं चराचर मी बनलोय तर जगात मीच नांदतोय. मग मीच मला कसा मारील. मग मला कोणाची भीती आहे. मला जगाची भीती आहे, पण मला माझी काय भीती आहे. मग जगातलं चराचर मी बनलोय, सगळ्या वस्तू मीच आहे सजीव निर्जीव, तर मीच मला कसा मारील. आपली भीती निघून जाती. आणि ती बी आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. पाणी बुडवे मिठाते तर मिठाची पाणी आते, आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. आणि मग जगन्नाथाच्या चरणावर जर चित्त कायमचं स्थिर केलं, जगन्नाथाच्या चरणावर कृष्णाच्या चरणावर चित्त कायमचं स्थिर केलं तर तुम्ही संत बनता. संत अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो चराचर बनलेला असतो.
जगातली प्रत्येक वस्तू स्वतः बनलेला असतो आणि ज्यावेळेस तो चराचर बनला आहे म्हणजे तोच जग व्यापून आहे, मीच सगळं जग व्यापले, तर मीच मला कसा मारेल ही आपली भीती निघून जाते. जीवन आनंद स्वरूप बनतं आणि अवघं त्रैलोक्य त्याच्यासाठी आनंद स्वरूप बनतं आणि त्रैलोक्याला तो आनंदी बनतो. हनुमंतनाथ महाराज म्हणतात की अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. इथं ज्ञानोबा अशीच काहीशी थोडीशी प्रतिज्ञा करतात, छोटीशी वेगळी, की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. थोडेफार फरकाने दोन्ही प्रतिज्ञा सारख्या आहेत. आणि दैनंदिन जीवनात बघा तुम्ही, पती पत्नीचं जीवन घ्या, रोज नवरा बायकोत भांडणं होतात. लग्न काय असतं? आकाशात ढग येतात, काही वेळा आकाशात स्थिर राहतात आणि काही वेळा आकाशात विरून जातात. ढग आणि आकाश जसं एकमेकाशी एकरूप होतं, तसं पती पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनात एकमेकाशी एकरूप होणं म्हणजेच लग्न. पण दैनंदिन जीवनात पती पत्नी एकमेकात एकरूप होण्याच्या ऐवजी भांडतानाच दिसतात, मारामारी करतानाच दिसतात, घटस्फोटच दिसत आहेत. फार कमी फॅमिली आहेत की ज्यांचं जीवन सुखी असतं. बहुतांशी फॅमिली नवरा बायकोत भांडणच असते. का बरं? याचं कारण दोघाही पती पत्नीच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. उभयता पती पत्नी दोघे जर नामधारक असतील तर दोघांच्या हृदयात दया तर दया ही समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही. दया स्वतःसाठी कधीच जगत नाही. दया समोरच्या माणसासाठी जगते. दया समोरच्या माणसाचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. दया समोरच्या माणसाला कधीच दुःख देत नाही, उलट दया समोरच्या माणसाचं दुःख निवारण करते. मग पती पत्नी दोघे नामधारक आहेत, दोघांच्या हृदयात दया, तर दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत. आणि एकमेकाचं दुःख निवारण केलं आणि एकमेकाला दुःख दिलं नाही तर पती पत्नीत आपापच प्रेम जिव्हाळा असेल, त्यांचा संसार सुखमय सोन्याचा होईल. पती पत्नीत भांडणच कधी होतं? पटत नाही म्हणून. दोघांच्या मुखात हरिनाम नाही तर हृदयात दया नाही, दोघं निर्दयी. नवरा बायको दोघांच्या मुखात हरिनाम नाही, दोघांच्या हृदयात दया नाही. नवरा बायकोच्या मुखात हरिनाम नाही म्हणून हृदयात दया नाही, दोघं निर्दयी. आणि निर्दयी कडू असतं, ते कुणाचं नसतं, स्वतःचं असतं. नवरा बायकोला हानील, बायको नवऱ्याला हानील, बॅग उचलेल, निघून जाईल, घटस्फोट. का? दोघं निर्दयी आहेत. का? मुखात हरिनाम नाही, संसार मोडेल किंवा दुःखात चालला तरी रडत पडत. पण पती पत्नी दोघेही उभयता जर नामधारक असतील, दोघांच्या मुखात हरिनाम, नवरा बायकोच्या दोघांच्या मुखात हरिनाम, दोघांच्या हृदयात दया ही समोरच्याला कधी दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. मग मुखात हरिनाम तर हृदयात दया. नवरा बायको एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत. आणि जे एकमेकाचं दुःख निवारण करतात, दुःख देत नाहीत, त्यांचा संसार आपोआप सुखमय सोन्याचा होतो. पती पत्नीचं जीवन सुखी होईल. आणि कुटुंब कशानं बनतं? पती पत्नीनेच बनतं. हा संसार कशाने बनलाय? पती पत्नीनेच बनलाय. पती पत्नी सुखी झाले म्हणजे संसारच सुखी झाला. अवघेची त्रैलोकी आनंदाचे आता, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. कळतंय ना? अहो, संसार म्हणजे काय? नवरा बायकोच आहेत, कपल अरेंजमेंट आहे, त्यांच्या पोटी मुलं आहेत, मायबाप आहेत, जे कोणी असतील. पण प्रत्येकजण नवरा बायको नसले तर कधी ना कधी नवरा बायको होतातच. आणि म्हणून पती पत्नीने आपलं जीवन सुखी करायचं असेल तर उभयता पती पत्नी दोघांनी नामधारक बनावं. पती पत्नीनं मुखामध्ये रामनाम धारण करावं. रामनामामुळे दोघांच्या हृदयात दया समोरच्याला दुःख देत नाही, समोरच्याचं दुःख निवारण करते. दोघं एकमेकासाठी जगतील.
बायकोला काटा मोडला, नवऱ्याच्या डोळ्यात पाणी, नवऱ्याला काटा मोडला, बायकोच्या डोळ्यात पाणी येईल. एकमेकासाठी जगतील, कारण दया समोरच्याचं दुःख निवारण करण्यासाठी जगते. दया समोरच्याला कधी दुःख देत नाही. मग दोघांच्या मुखात हरिनाम, दोघांच्या हृदयात दया. दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, दुःख देणार नाहीत. संसार सुखमय सोन्याचा होईल, कधीच घटस्फोट होणार नाही. आणि म्हणून पती पत्नीनं हे लॉजिक लक्षात ठेवा, हा मंत्र लक्षात ठेवा. दोघा पती पत्नीने नामधारक बना, संसार सोन्याचा होईल, सुखमय होईल. कधीच भांडण तंटा नवरा बायकोत होणार नाही, घटस्फोट होणार नाही. जगताची हीच परिस्थिती. संत काय करतो? जगाच्या मुखात हरिनाम देतो. जगाच्या मुखात हरिनाम दिलं की जगाच्या हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य. जिथं नीतिमूल्य तिथं इमानदारी, सदाचार, प्रेम जिव्हाळा. जिथं प्रेम जिव्हाळा तिथं सुख. झाला संसार सुखी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि म्हणून धनवराने प्रतिज्ञा केली आहे, मी अवघाच संसार सुखाचा करीन, तरी लोक आनंदानं भरून टाकेल. कशाच्या बळावर? तर मी पंढरपूरला जाईल. पंढरपुरात माझी विठू माऊली आहे. पंढरपूर माझं माहेर आहे. माहेरात आई असते. त्या पंढरपूर रूपी माहेरात माझी आई राहते, माझी माऊली राहते, आणि ती आहे विठू माऊली. मी या माझ्या विठू माऊलीकडे जाईल, आणि माझ्या जीवनात जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर एक मी फळ मागेल विठू माऊलीला. काय? तर म्हणेल, विठू माऊली तुम्हाला आलिंगन दे. आणि विठू माऊलीने कुणाला आलिंगन दिलं की त्याला मुक्ती लाभते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. विठू माऊलीने आलिंगन दिलं की आलिंगनाच्या भेटीतून विठू माऊली तुम्हाला विठ्ठलच बनवते, अर्थात संत बनवते. आणि तुम्ही संत बनले की संत विश्वव्यापी असतो. संत विश्वव्यापी बनून विश्वात फिरतो. विश्वाच्या मुखात, जगाच्या मुखात हरिनाम देतो. मुखात हरिनाम आलं, तुम्ही रामनाम घेऊ लागले की राम म्हणलं की तात्काळ मनाची अंतर्मुखता. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. सुखाचं पहिलं कारण. सुखाचं दुसरं कारण, हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हित नाम आहे. हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. सुखाचं दुसरं कारण. आणि सुखाचं तिसरं कारण की समाजाच्या मुखात हरिनाम दिलं तर सगळ्या समाजाच्या हृदयात दया. जिथं दया आहे तिथं धर्म आहे, नीतिमूल्य आहे. जिथं नीतिमूल्य आहे तिथं प्रेम जिव्हाळा आहे. जिथं प्रेम जिव्हाळा आहे तिथं सुख आहे. सगळा संसार सुखी होतो. आणि सुखाचं चौथं कारण, संत जिथं जिथं जाईल तो परिसर सुखानं उजळून निघतो. संत विश्वात विचरे विश्व होनी विश्वाची माझी. संत विश्व बनून विश्वात विचरण करतो, अर्थात फिरतो. संत विश्वात जिथं जिथं जातो तिथं सुखाशी चढावा असणे जयाचे. तो परिसर सुखानं तुडुंब भरतो. संत जिथं जिथं जाईल तिथं सुख ओसंडून नांदतं. हे सुखाचं चौथं कारण. आणि या चारही कारणामुळं पूर्ण संसार सुखी होतो. हनुमंतानावर अशी भीष्म प्रतिज्ञा करतायत आणि म्हणतायत की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. पण हा संपूर्ण संसार सुखाचा करण्यासाठी आणि त्रैलोक्याने आनंदाने भरण्यासाठी मला काय करावं लागेल? तर पंढरपूर रूपी माहेराला जावं लागेल. माझ्या पदरी जेवढं पुण्य आहे त्या पुण्याचं मला विठ्ठलाकडून फळ मागून घ्यावं लागेल. काय? तर विठ्ठला तुम्हाला आलिंगन दे. विठ्ठलानं आलिंगन दिलं, क्षेम दिलं की आलिंगन रूपी भेटीतून विठ्ठल मला विठ्ठलच बनवेल. विठ्ठल बनणं म्हणजे संत बनणं. संत विश्वव्यापी असतो. संत विश्वव्यापी बनून विश्वात आचरण करतो आणि जगताच्या मुखात हरिनाम देऊन जगाला सुखी करतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी आपले समजसाठी करून ठेला. ज्ञान विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश,
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायतया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा. बाप रखमा देवीवरू श्री विठ्ठलाची भेटी आपले समसाठी करून ठेला. धनवराने तुमच्या आमच्यासाठी प्रतिज्ञा केली आहे. साधी सिद्ध नाही, घोर भीष्म प्रतिज्ञा आहे, मोठी भीषण. अवघाची संसार सुखाचा करीन. मजाक नाही आहे, लहान गोष्ट नाही. पूर्ण जगाला सुखी करायचं आहे. इथं आम्हाला स्वतःला सुखी करता येणार नाही, तर जगाला कधी, संसाराला कधी सुखी करावं. पण ज्ञानोबाची माऊली आहे. जशी विठू माऊली आहे तशी ज्ञानोबा आमची माऊली आहेत. या ज्ञानाबाई रूपी आईच्या आई जागी झाली. ज्ञानोबा आमची आई आहेत, ती ज्ञानाबाई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई आमची आई आहे आणि या ज्ञानाबाईच्या आतली आई जागी झाली आणि आम्ही या ज्ञानाबाईचे लेकर आहेत. मग या ज्ञानाबाईच्या आतली आई जागी झाल्यामुळं तुम्ही आम्ही जे तिचे लेकर आहेत त्या सगळ्या लेकरांना सुखी करण्याची या ज्ञानाबाईनं प्रतिज्ञा केली आहे. काय की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ही एक आईचीच तळमळ असते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, अख्खा संसार सुखी करीन. आईला जर 4 लेकर असतील, एक बाई आहे अर्थात आई आहे, तिला 4 लेकर आहेत. त्यातले 2 मुलं मार्गी लागलेत, नोकरीला लागलेत, कमावे लागलेत, चांगला संसार चालला आहे. पण 2 मुलाला नोकरी नाही आहे, शेतीवाडी बी फार थोडी आहे, त्यांचं भागत नाही आहे. तर जे मार्गी लागलेत त्यांची नाही, जे मार्गी लागले नाही त्यांची आईला जास्त काळजी असते. ती सारखी नवऱ्याला म्हणते यांचं बघा नाव, यांचं बघा नाव, यांचं बघा नाव, कसं होईल कसं होईल. ज्ञानाबाईला आमची काळजी आहे, ज्ञानोबारायला आमची काळजी आहे. 1 2 3 4 नाही, अख्खं जगच, अख्खा संसार, अख्खं विश्व आईच्या काळीच सगळ्याच लेकरासाठी तुटतं. ती लेकरं चांगली असोत की वाईट असो. संसारात चांगल्या वाईटाचा भर नाही, काही चांगले आहेत काही वाईट आहेत. आईचं जसं काळीच वाईटासाठी तुटतं, चांगल्यासाठी तुटतं, तसं ज्ञानोबा राहायचं. ही ज्ञानाबाई आई आहे. हिचं काळीज ज्या विश्वातील या जगातील सगळ्या बऱ्या वाईट लोकांसाठी तुटायले. आणि म्हणून 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अवघाच संसार मी सुखाचा करेन. माझ्या चांगल्या लेकराला तर सुख देईल, पण वाईट लेकरालाही सुख देईल. माझ्या वाईट लेकराचंही चांगलं झालं पाहिजे, माझं वाईट लेकरही सुखी झालं पाहिजे, ही यामागील भावना आहे. आणि मग ज्ञानोबारायने अशी भीष्म प्रतिज्ञा केली आणि म्हटलं की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबाराय म्हणतात मी अवघा संसार सुखाचा करीन, त्रैलोक्य आनंदानं भरून टाकील. पण कशाच्या बळावर? तर मी माझ्या माहेरी जाईल आणि माझं माहेर आहे पंढरपूर. माहेरात आई राहते. त्या माझ्या माहेरात माझी आई ती आहे विठू माऊली. तिची मी भेट घेईल आणि भेट घेतल्यानंतर माझ्यापाशी जेवढं पुण्य आहे त्या पुण्याच्या बळावर मी विठू माऊलीला विनंती करेल की आई या माझ्या पुण्याच्या बळावर मला एक फळ दे. काय? तर तुम्हाला आलिंगन दे, तुम्हाला क्षेम दे. विठू माऊली मला आलिंगन देईल, कडकडून मिठी मारील, माझी आणि विठू माऊलीची भेट होईल. या क्षेमातून, या आलिंगनातून, या भेटीतून विठू माऊली मला विठ्ठलच करील. आपला समजसाठी करून ठेला. विठू माऊली मला विठ्ठलच करील, अर्थात विठ्ठल मला विठ्ठलच करील. मी विठ्ठल बनेल, अर्थात संत बनेल, विश्वव्यापी बनेल. संत हा विश्वव्यापी असतो. मी विठ्ठल बनलो, अर्थात संत बनलो. संत बनलो म्हणजेच विश्वव्यापी बनलो. आणि विश्वव्यापी बनून या विश्वात विचरण करेल. विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल. विचरे विश्व होनी विश्वाची माझी. मी विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल, अर्थात फिरेल आणि सगळ्या विश्वाच्या, सगळ्या जगाच्या मुखात हरिनाम देईल. आणि हरिनामाच्या बळावर मी संपूर्ण संसार सुखी करील. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की ऐसे माझे नि नाम घोषे.
ऐसे माझ्यानी नाम घोषे नाहीशी करीत ईश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नीट ऐका. ऐसे माझ्यानी नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. मी संत होईल अर्थात विश्वव्यापी होईल, विश्वव्यापी बनून विश्वात विचरण करेल, विश्वात फिरेल आणि या विश्वाच्या या जगाच्या मुखात हरिनाम देईल आणि हरिनामाच्या बळावर या विश्वातील दुःख नाहीशी करील, या विश्वात या जगात सुखाची स्थापना करील आणि अवघं विश्व, अवघं जग, अवघा संसार मी सुखाचा करीन. हनुमान महाराज लिहित आहेत की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.